जर श्रद्धा खरी असली तर देव सुद्धा भक्ताला दर्शन देते, लक्षात ठेवा. अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो तुळजापूरच्या दिशेने आणि सकाळी 10 ते 11 वाजता असलं ऊन लागाल की नाही, सोलापुरात ढीग ऊन आहे भावा. पण एकच गोष्ट सोलापूरकरांची मानायला पाहिजे ते म्हणजे रोड भावा टॉप क्लास आहेत सगळे. कसं बसं पोहोचलो तुळजापूरला, पण अक्कलकोट मध्ये जसं झालं तसं तुळजापुरात आमच्यासोबत झालं नाही. तुळजापुरात मंगळवार असल्यामुळे गर्दी ढीग होती आणि एवढ्या गर्दीत तुळजापूरची लाईन किती असते हे तुम्हाला पण माहिती आहे. 4 ते 5 तास जवळपास थांबायला लागते. एवढा वेळ काय आमच्याकडे नव्हता, कारण आम्हाला तिथून पुढे कोल्हापूरला परत निघायचं होतं. मन उदास करून आम्ही चाललेलो, म्हटलं देवीचं दर्शन आज काय आम्हाला मिळणार नाही. इथली पुजारींनी सांगितलं की ती मूर्तीचं दर्शन नाही झालं तरी काय झालं तर खाली तुम्ही वाड्यातल्या मूर्तीचं दर्शन घ्या. मंदिराच्या बरोबर मागच्या दिशेने एक द्वार आहे, त्या द्वारातून तुम्ही खाली गेल्यानंतर डाव्या साईडला तुम्ही टर्न मारला की त्या वाड्यामध्ये तुम्हाला जायला एक रोड दिसतोय. आम्ही थेट त्या वाड्यात गेलो. वाड्यातल्या मूर्ती हुबेहूब तुळजाभवानी सारखीच आहे आणि त्या देवीच्या एवढ्या जवळ आम्हाला दर्शन मिळालं आणि प्लस शूट आणि घ्यायला मिळाला. हेच आमच्यासाठी लई मोठं सौभाग्य. आई भवानीचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला लागलेली भूक आणि आम्हाला जायचं होतं कुठेतरी जेवायला. तर तुळजापूरमध्येच एवढ्या भारी आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो. ते हॉटेल जर तुम्हाला बघायचं असेल तर याचा नेक्स्ट पार्ट नक्की बघा आणि जाता आपल्या पेजला फॉलो करा.